नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना, ताईंना. कशा आहात सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर संडे स्पेशल काय? तर संडे स्पेशल आहे आज मटण. तर नेहमीच असते ती मटणच संडेला. तर तुमच्यात पण काय काय स्पेशल आहे नक्की सांगा. आणि कोण कोण आहे ते सगळंच मांसाहारी नसतं, म्हणजे नॉनव्हेज नसतं ती. आम्ही तर नॉनव्हेज खातो. सगळ्यांच्या घरात स्पेशल आहे का नाही मला माहीत नाही. आमच्या तर घरात आज स्पेशल आहे बघा, चमचमीत. किती आणले बघा, मटण आणले ना? किती आणले मटण? तेवढं पुरतंय का? तर स्वराच्या कुलीचं काय चाललंय, तर ती लागल्या ब्रश करायला. आणि घरात पाण्याचा थोडा प्रॉब्लेम झालाय, म्हणजे गरम पाणी आणि एक 2 चाव्या येत्या आणि एका चावीला गरम पाणी आणि एका चावीला गार पाणी येतं. तर मग फिल्टरचं आहे ती काय, तर काय म्हणते ती, फिल्टरचं नवं ते गिझर गिझरचं आहे का नाही, ती काहीतरी थोडं बिघडलंय वाटतं. ती गरम पाण्याची ना झालंय, थोडं 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 यायला लागले. मग ते आता चालू ठेवले बघा मी, म्हणजे जेव्हा बादली भरत्या म्हटलं तेव्हा आंघोळ घालून घेतली, तेव्हा त्या ब्रश करायला लागले त्या. झालं का बनवून? खायचं चपाती करायची, झाल्यावर करायचं ना. खायला लागले अजून आता खाल्ल्यावरच करायचं नाही का. चमचमीत नाही, तिखट वास यायला लागलाय किती. दीड वाजले चपाती केली नाही. दीड वाजले चपाती आलो तसं मी बनवले, मटण बनवले. 12 वाजता आलो. एका तासात मी बनवले सगळं आणि चपाती केली नाही, त्या भात केला. भात कुठं करायचं, कधी करायचं? तांदूळ संपलेला महिने तर घेऊन आलं तांदूळ. मग भात कधी शिजवायचं होता तुमचं झाल्यावर का आधीच? रेडी आहे. मग मी काय विचारत, भात कधी शिजवायचं होता? हे कसं करताय भात कधी शिजवायचं होता? सकाळपासून भात नव्हतं, पीठ होतं ना चपाती. कधी करायचं होत्या पीठ पुरी आंघोळ घालत होती ना आता. सकाळपासून काय चाललंय बघा माझं, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ह्यांचं आलं की कसं आहे, माणसाचं कसं असतं माहित आहे ना. कामाच आलं, आता कालवण केलं एकदा की झालं बघा ह्यांचं की निवांत झोपतील. तसं नसतंय आमचं. 24 तास हात चालूच आहे बायकांचं म्हटलं तर. मग ते सांगताय 24 तास बायकांचा हात चालूच आहे. आणि ते दिसून पण येत नाही की काय काम करते की काय, का तर माणसांचा पगार येतो आणि बायकांचा घरापासून पगार येतोय का? कशाचा विषय? मग तेच तर म्हणते ना, 5 वाजता माझी बॉडी होती अशी, पूर्ण मी कमजोर झालो. कशाला कमी झाले? नक्की जिम मध्ये केले. हा, काय कमी झालं नक्की? सगळ्या गोष्टी काय सगळं केला नाश्ता? पाव नेला? कसला पाव नेला? आणि मला माहित नाही, मी पाव नाही खाल्ला. पाव नेला होता, एक नव्हतं 6 पाव नेलं. हा, पाव खाल्ला का नाही? पाव खाल्ला. आणि आम्ही काय खाल्लंय?
मग आम्ही काय खाल्लं आता करणार आहे बघ ना, झालं तर एका अर्धाचं ठीक आहे, नुसतं वंडीवर आमटी मी पेणार. आलं की काय पोरींवर बसत नाही ती, बोलत नाही, चालत नाही ती आणि काय लागलं सांगायला मला की चपात्या केल्या नाही त्या मुलीच्या. चपाती करायला लागले तर आता आंघोळ घालून घेतलं. आधी यांना विचारलं मी आंघोळ घालू काय करू, चपात्या करू, तर मला म्हणले जा आंघोळ घाल जा. आणि आता लागले म्हणायला की चपात्या पीठ एवढी आळशी आहे ना ती बस. काय असते कोण करते लय आळशी. मग कोण करतं मग घरातलं सगळं तुम्ही तूच फक्त करते, रविवारची वेळ आमटी लावून तेवढी करणार ना. करतेस, वेळ लावून करतेस दादा. रविवारचं फक्त येऊन मटणाची आमटी तेवढी त्यांची असते, बाकी कशाला सुद्धा हात लावत नाही. नाहीच लावत. तुमच्या घरात असं आहे का सगळ्यांच्या मला सांगा नक्की. मी आत्ताच बघणार आहे, नंतर जाऊन झोपणार आहे. झालं तर ओके ठीक आहे, 2:30-3 वाजेपर्यंत. हा मला अजून 5 वाजता दुकानात जायचं, कारण का माझी बॉडी पूर्ण. तर चला मग मी आता चपात्या बनवून घेते, का तर इथं झालं आता इथलं कवा धरणं. मी विचारत होते त्यांना की करू का मी चपाती, तर मला म्हणले आधी जा पुरींना आंघोळ घाल जा. आणि आता दुसरीकडनं पण ह्यांनीच लागले बोलायला. हा मग आता करून घेते मला पटकन चपात्या. तर संडे आहे म्हटल्यानंतर बघा मी सकाळी म्हणजे उठले होतेच की लवकर, आंघोळ वगैरे केली, परत पोरींना पण आंघोळ घातून घेतल्या आणि म्हणलं की ह्याने येते ती 12ला, कधी 11:30 वाजता. तर म्हणलं की हळूहळू होते तर होऊ दे आपलं, ह्याने आल्यानंतर गरम गरम आपलं करून देऊया. तर तरी पण उशीर झाला मला, म्हणजे मी केलंच नाही. त्याने आल्यानंतर केला मटणाचा रस्सा वगैरे, मटणाचं सुक्कं. मग मी म्हणलं होतं नंतरच करावं, पण तरीही त्यांचा मला ओरडा खावाच लागला, कारण की त्यांना वाटलं होतं की आधीच चपात्या करून ठेवल्या की त्यांनी बनवली गेली की जेवता येईल. मला वाटलं तेवढं तरी म्हणजे रविवारचं तरी निदान म्हणजे एक दिवस असतो ना, तेवढंच बोलायला हे टाईम गावतो, नाही तर रोज तर असतंच त्यांचं. तुम्हाला सांगितले जातात पहाटेचं आणि येतात किती वाजता की खाल्लं की लगेच झोपतात. तर संडेच तर निदान म्हणलं मी की थोडा वेळ एकमेकात घालवावा, तरी पण बघा नाही केल्या तर त्यांचा ओरडा खायच लागला. मग मलाच कसं वाटलं, म्हणलं की भुका पण लागल्या असेल बाबा त्यांना, कारण की इतक्या लवकर कामाला सकाळी उठून जातात म्हटल्यानंतर. चला म्हणलं जाऊ द्या, पण चपाती करून घेऊया. तर इथं मी चपात्या पण करून घ्यायला लागले बघा. आणि चपात्या वगैरे करून झाल्यानंतर लगेच गॅस वगैरे काय क्लीन करणार नव्हते मी. आधी म्हणलं की जेवण करून घेऊया, आधी ह्यांना भुका लागलेल्या भरपूर. आणि ह्यांचं काय ठरलेलंच असतं संडे असू दे किंवा मंडे, कारण त्यांच्या कामामुळं त्यांना झोप होत नसल्यामुळं आता एक दिवस तरी झोपतात ते. खाऊन वगैरे झालं तरी थोडा वेळसुद्धा बसत नाहीत आणि नंतर तर उठून लगेच जातात ते भट्टी लिपायला. 5-6 वाजता तर जातील बघा भट्टी लिपायला. तिथून मग माघारी 9-9:30 वाजता येतात. इकडं तिकडं मित्र भेटले बाहेर, हे झालं. मग असा त्यांचा संडेचा पण दिवस जात असतो. तर आज मला एक दिवस उशीर झाला चपातीला, पण मी मुद्दामच उशीर केला होता. म्हणलं की तेवढं तरी आम्ही म्हणजे तेवढा तरी वेळ एकमेकांबरोबर घालूया, पण नाही ह्यांना आवडलं, ह्यांना भुका लागलेल्या. तर चला जाऊ द्या. तर इथून पुढे तर नक्की मी आधीच करून ठेवेन बघा चपात्या वगैरे, कारण की नंतर ते तसं होणार नाही. उगाच ते भांडणं वाढत जातात, मी बोलणार त्यांनी बोलणार, त्यापेक्षा मग आधीच आपण करून ठेवलेलं काय आहे, त्याला किती अवघड आहे त्याला मला चपात्या करायसाठी. तर चपात्या वगैरे झाल्या माझ्या, झाल्यानंतर म्हणलं की पाणी वगैरे भरून घेऊया जेवणासाठी आणि जेवून घेऊया म्हणलं आता. तर इथं बघू शकता तुम्ही सरा छोकलेसुद्धा इथं बसलेले आहेत आणि हे झोपलेले. ह्यांना मी मग उठवलं, चला जेवूया, जेवण करूया म्हणून. आधी म्हणत होते भुका लागले ना, आता काय झालं म्हणून छान उठवलं त्यांना मी. आणि मग तुम्हाला मी सांगितलेच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की माझे गुरुवारचे उपवास चालू आहेत, माझे पारायण चालू आहेत. तर तुम्हाला मटण बघून वाटलं असेल की उपवास तर करते गुरुवारचं पण आणि मटण कसं काय. तर मी खाणार नाही मटण. स्वरा छोकुली खातील आणि ह्याने खातील. जर एखाद्याला आवड असेल तर मटणाची, आपण त्याला म्हणू शकत नाही ना तू पण बाबा सोड, माझ्यामुळं मी खात नाही तर तू पण खाऊ नको, असं होत नाही ना. एखाद्याला आवड असते तर म्हणलं खातेत तर खाऊ देत. आणि कुठल्याही ग्रंथात लिहिलेलं नाही बघा की ज्याने कोणी उपवास केला आहे त्यांनीच जितके त्यांचे म्हणजे उपवास करणार आहात तितके तुम्ही महिने मांसाहार करू नका, म्हणजे मटण खाऊ नका. तसंच मी सुद्धा पाळलेलं आहे, पण घरात आता खातात तर म्हणलं की खाऊ देत. उगीच त्यांचं कशाला मन मोडायचं, कुणाचं पोटावरती म्हणतात ना कधी मारू नये. तर त्यांना आवड आहे, त्यांनी खातात. आणि इथं स्वरा छोकुलीला सुद्धा मी वाढून देत होते बघा, आणि ते काय इतकं खात नाही, थोडं थोडंच खातात. स्वरा तर एखादं पीससुद्धा खात नाही, म्हणजे रस्सा वगैरे खाते आणि आवडतं म्हणजे पोरीनं सुद्धा खायला, म्हणजे छोकुलीला वगैरे. तर म्हणलं की खातेत तर खाऊ देत.
आणि मग हे असं होतं बघा रुटीन वगैरे ना आमची वादविवाद तर चालूच असते म्हणलं. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर प्रत्येक नवरा बायकोमध्ये नोकझोक तर होतच राहते. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा, स्किप न करता. आणि तुम्हाला जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कारण की खूप मेहनत घ्यावी लागते व्हिडिओ करायला. तुमचं खूप छान प्रकारे माझ्या व्हिडिओला प्रेम भेटत आहे, तसंच छान प्रकारे प्रेम भेटू द्या माझ्या व्हिडिओला आणि माझं चॅनल पण मॉनिटाईज होऊ द्या. तर हे असे व्हिडिओ असतात माझे रुटीनचे वगैरे. तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर नक्की मला सांगा, मी नक्की व्हिडिओ बनवेन त्यावरती सुद्धा. तर चकुलीसुद्धा बघा हातानेच खाते, म्हणजे चारते तिला रोज मी, पण कधीतरी असं तिला मूड झाला की हाताने पण खाते. आणि इथं आता मी बसलेले होते बघा, स्वरा चकुलीचं जेवण वगैरे चाललेलं आणि ह्यांचं जेवण झालं की गेले बघा लगेच झोपायला. तुम्हाला दाखवते मी. तर हे ह्यांचं रुटीन संडेचं, झालं जेवण की गेले झोपायला. तर माझं काय आता चालूच राहणार दिवसभर, संडे असो किंवा मंडे, हात आपला चालूच असतो गृहिणींचा. पण दिसून काही येत नाही किती कामं केली तरी घरातली, आणि आपल्याला कधी सुट्टीही नसणार मला वाटतंय. तर मग जेवण वगैरे करायला स्वरा चुकलेलं का 1-2 तास तरी लागतील बघा त्यांना. मग त्यांचं झालं वेळ वगैरे मी सगळं उचलून वगैरे ठेवणार, गॅस क्लीन करायचा आहे, तोही भांडे वगैरे घासून घेणार नंतर. तर चला मग व्हिडिओ मी आता इथंच थांबवते, जास्त मोठा ब्लॉग काही नाही बनवत. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.